नमस्कार बंधूंनो, आंतरजिल्हा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार एक आगाऊ वेतनवाढ, राज्य शासनाचे महत्त्वाचे पत्रक। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, पुणे जिल्हा परिषद मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुणे जिल्ह्याकरता काढलेले महत्त्वाचे पत्र। सदर पत्र हे या पत्राचा संदर्भ घेता हे संपूर्ण राज्याकरता लागू होण्याची शक्यता आहे। सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकरता आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळण्याबाबत ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदली केलेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन आदेश क्रमांक लो/आप्र 2002 प्रक 63 आस्था 5 मंत्रालय मुंबई दिनांक 3/10/2023 तसेच ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्रमांक मा/अ 2023 प्रक 353 आस्था 4 दिनांक 5/9/2023 उपरोक्त संदर्भानुसार उपरोक्त विषयान्वये करण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 चे शासन आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदली झालेले सेवा ज्येष्ठता 0 होते, म्हणून कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतूद आहे। संदर्भ क्रमांक 2 अन्वये सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापर्यंत सुरू आहे। या निर्णयानुसार दुसऱ्या कोणताही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही, असे ग्रामविकास विभागाने माहिती अधिकार स्पष्ट केले आहे। त्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने झालेल्या आपल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने पात्र कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत पुढील आवश्यक ती कारवाई करावी, अशा प्रकारचे पत्र उपमुख्य कार्यकारी मान्य जिल्हा परिषद पुणे यांनी काढलेले आहे। तर सदर संदर्भ लक्षात घेता सदर आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांसाठी लागू होण्याची शक्यता आहे। धन्यवाद।